8-10 दिवसांनी आम्ही ही जाळी लावलेली, काठी उज करून जाळी लावली आणि जाळी लावून त्यात काकडीचे वेल त्या जाळीवर पसरून दिलेले. व्हरायटीचं नाव एकदा सांगा आपल्या. नाजिया व्हरायटी नाजियाची. तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? नाजियाची व्हरायटी फक्त ह्या दिवसामध्ये चांगली चालणार. हा, उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये चालणार, दुसरी नाही. हा हा. आणि मग आता हे बांधल्यावरती वगैरे वेल वगैरे चांगले चालले, ते कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे आपल्या प्लॉटला नाही नाही. मी प्रत्येक वेळेला ते 45 सोडत जाईल. 4-8 दिवसाच्या येणे सोडत जाईल. त्यामुळं माझ्या काकडीची क्वालिटी आणि कलर एकदम शायनिंग वगैरे एकदम शायनिंग चांगली. हा. आणि याच्यामध्ये नायट्रोजन असल्यामुळे डायरेक्ट प्लॉट थांबत नाहीये, म्हणजे एकदा काकडीची साईज होऊन स्टॉप होत नाहीये, तर ग्रीनरी वगैरे राहते. आणि काकडीची हे वाढते ना, म्हणजे वेलांची उंची वाढली. हा, वेलांची उंची वगैरे पण वाढलेली आहे. आणि मामांचं आता सध्या किती कॅरेट वगैरे गेले तुमचे? आमचे काल दुसऱ्या वेळेला 13 कॅरेट गेले. आता तुम्ही याच्यावरती K45 वरती कसे समाधानी आहेत ओसोमोसच्या फार्म ग्रीन कंपनीच्या? K45 मी इतकं समाधानी आहे का, फक्त ते काकडी तोडल्यानंतर सोडलं तर पुढची कागद दुसऱ्या दिवसाची तिसऱ्या दिवसाची कागद तोडेपर्यंत काकडीची साईज बनली आहे. हा हा. तर म्हणजे हे तुम्हाला फार्म ग्रीनचं प्रोडक्ट आवडलेलं आहे? आवडलेलं आहे साईज साठी वगैरे. आणि नायट्रोजन असल्यामुळे ते प्लॉट थांबत नाहीये, ग्रीनरी वगैरे टिकून ठेवतो. आणि कलर राहतो झाडांना हिरवागार, बुरशी नाही, कुठं सफेद नाही, कुठं. तुम्ही तर पाहू शकता प्लॉट सगळीकडे कुठल्याही प्रकारचा रोग नाहीये, कुठंच नाही, कुठं पान. आता सध्या तुम्हाला बाजार वगैरे कसे काय भेटत आहे त्याला? काय ते 14 रुपये ते 13 रुपये हो हो किलोला मिळतात. 8-10 दिवसांनी आम्ही ही जाळी लावलेली, काठी उज करून जाळी लावली आणि जाळी लावून त्यात काकडीचे वेल त्या जाळीवर पसरून दिलेले. व्हरायटीचं नाव एकदा सांगा आपल्या. नाजिया व्हरायटी नाजियाची. तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? नाजियाची व्हरायटी फक्त ह्या दिवसामध्ये चांगली चालणार. हा, उन्हाळ्यामध्ये चालणार, दुसरी नाही. हा हा. आणि मग आता हे बांधल्यावरती वगैरे वेल वगैरे चांगले चालले, ते कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे आपल्या प्लॉटला नाही नाही. मी प्रत्येक वेळेला K45 सोडत जाईल. 4-8 दिवसाच्या येणे सोडत जाईल. त्यामुळं माझ्या काकडीची क्वालिटी आणि कलर एकदम शायनिंग वगैरे एकदम शायनिंग चांगली. हा. आणि याच्यामध्ये नायट्रोजन असल्यामुळे डायरेक्ट प्लॉट थांबत नाहीये, म्हणजे एकदा काकडीची साईज होऊन स्टॉप होत नाहीये, तर ग्रीनरी वगैरे राहते. आणि काकडीची हे वाढते ना, म्हणजे वेलांची उंची वाढली. हा, वेलांची उंची